नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पळसपे ग्रामस्थ त्रस्त, जलसमाधी आंदोलनाचा इशारा। पनवेल तालुक्यातील पळसपे गावात दरवर्षी पावसाळ्यात नदीच्या नाल्यावर बेकायदेशीरपणे उभारलेल्या बंधाऱ्यांमुळे गावात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत असून ग्रामस्थांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे। घरे, शेती आणि दैनंदिन जीवनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाही प्रशासनाकडून केवळ दुर्लक्षच होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। 12 ऑगस्ट 2025 रोजी पळसपे गावात पाणी घुसून अनेक घरे पाण्याखाली गेली होती। मात्र 5 महिन्यानंतरही या पाण्याचा निचरा पूर्णपणे झालेला नसून साचलेले पाणी सडलेले, दुर्गंधीयुक्त आणि आजारांना आमंत्रण देणारे ठरले आहे। ग्रामस्थांना याच दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या परिस्थितीबाबत भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नामदेव ढवळे यांनी तहसीलदार पनवेल यांना निवेदन देत प्रशासनाला जाब विचारला आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटत चालला असून प्रशासनाने तातडीने नदीवरील बंधारे नियंत्रित करून पुराच्या पाण्याचा निचरा न केल्यास ग्रामस्थ जलसमाधी आंदोलन छेडण्यास सज्ज असल्याचा थेट इशारा देण्यात आला आहे। प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत असून वेळेत उपाययोजना न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी पनवेल, गट विकास अधिकारी पनवेल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर तसेच पळसपे ग्रामपंचायतीस पाठवण्यात आल्या आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अशोक घरत, पनवेल।